कल्पना करा, एक अभिनेता जो कोट्यावधी तमिळ हृदयांवरती राज्य करतो, तो राजकारणात उतरतो आणि केवळ 2 वर्षात एक नवी पार्टी उभी करतो. 2026च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये टीव्हीकेने 108 जागा जिंकून इतिहास घडवलाय. डीएमके दुसऱ्या स्थानावरती, AIADMK तिसऱ्या स्थानावरती आणि भाजप AIADMK सोबत युतीत लढूनही फक्त एक जागा आणि साधारणतः 3% मतं. द्रविड राजकारणाचा 50-60 वर्षाचा गड हा एका नव्या हिरोने हादरवला. पण भाजपला अजूनही तमिळनाडूत पाय रोवता आलेला नाहीये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर समजावून घेणार आहोत भाजपला दक्षिण भारतात विशेषतः तमिळनाडूमध्ये एंट्री मिळणं का एवढं अवघड होत आहे. इतिहास, अस्मिता, राजकारण आणि भविष्य सगळं एका रंजक प्रवासामध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईट. तमिळनाडूचा राजकीय इतिहास हा द्रविडी चळवळीनं बनलेला आहे. 1920 ते 1930च्या दशकामध्ये पेरियार EV रामासामी यांनी ब्राह्मण विरोधी आणि स्वाभिमान चळवळ सुरू केली. त्यांचा मेसेज होता तो म्हणजे तमिळ भाषा, तमिळ संस्कृती आणि सामाजिक न्याय. 1967 पासून DMK आणि त्यानंतर AIADMKने सलग सत्ता भोगली. या राज्यामध्ये हिंदू बहुसंख्य आहेत, ऐतिहासिक मंदिरं देखील आहेत, पण राजकारण मात्र द्रविडियन अस्मितेभोवती फिरणारं आहे आणि ते फिरतं. ब्राह्मण विरोध, हिंदी विरोध, उत्तर भारतातील आर्य संस्कृती विरोध हे इथे मुद्दे खूप खोलवरती रुजलेले आहेत. तमिळ जनता ही आपली भाषा, संस्कृती आणि सामाजिक न्यायाला खूप महत्त्व देते. याच पार्श्वभूमीवरती झालेली विधानसभेची यंदाची निवडणूक ही महत्त्वाची ठरली. तमिळनाडूच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये थालापती विजय यांच्या TVKनं अगदी जादू केली. पहिल्याच प्रयत्नांमध्ये तब्बल 108 जागा. DMKची सत्ता गेली, AIADMKचा खूप मोठा तोटा झाला. पण लक्षात घ्या, विजय यांनी देखील द्रविडियन अस्मिता, तमिळ अभिमान, सामाजिक न्याय आणि भ्रष्टाचार विरोधाचे मुद्दे हे जोरात मांडले. जनतेने पुन्हा एकदा द्रविड विचारसरणीला कौल दिला. फक्त पारंपरिक DMK आणि AIADMKच्या बाहेर TVKनं द्रविडियन द्विध्रुवीय सत्ता समीकरण तोडलं. पूर्णपणे म्हणता येणार नाहीये, पण तमिळनाडू अजूनही द्रविडियन विचारांपासून दूर गेलेला नाहीये हा निकाल सिद्ध करतो की तमिळनाडूच्या जनतेच्या मनात अस्मिता ही सर्वात मोठी शक्ती आहे. तर दुसरीकडे भाजपने गेल्या 10 ते 12 वर्षांमध्ये तमिळनाडूमध्ये पाय रोवण्यासाठी अथक प्रयत्न केले. अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा तिथे भेटी दिल्या. काशी तमिळ संगमम सारखे सांस्कृतिक कार्यक्रम, तिरुक्कुरल, चोल साम्राज्य, मुरगण आणि मंदिर स्वातंत्र्याचे मुद्दे त्यांनी उचलले. स्थानिक नेते के अन्नमलाई यांना मोठे प्लॅटफॉर्म देखील दिला गेला. AIADMK सोबत युती करून 27 जागा लढवल्या. विकास, राम मंदिर, राष्ट्रवाद, भ्रष्टाचार विरोध हे मुद्दे जोरात मांडले गेले. पण निकाल फक्त एक जागा आणि त्यातही अतिशय कमी मतांचा वाटा. प्रयत्न खूप केले पण यश मात्र शून्याच्या जवळपासच मिळाले. आता मुख्य प्रश्न हा आहे की भाजपला तमिळनाडूमध्ये पाय रोवणं का शक्य होत नाहीये. तर पहिली गोष्ट म्हणजे वैचारिक संघर्ष. भाजपचे हिंदुत्व हे पॅन हिंदुत्व अर्थातच एकात्म संस्कृतीचं आहे, तर द्रविडी विचार हे ब्राह्मण विरोधी तमिळ अभिमान आणि रॅशनलिझमवरती आधारित आहेत. दोन्हींमध्ये खूप मोठा फरक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भाषा आणि ओळख. इथे हिंदी लादण्याची भीती खूप खोलवरती आहे. भाजपला उत्तर भारत केंद्रित आउटसाइडर पार्टी म्हणून इथं पाहिलं जातं. तिसरी गोष्ट म्हणजे सामाजिक रचना. तमिळनाडूमध्ये OBC आणि दलित आणि त्याचबरोबर ती मध्यम वर्ग हा मोठा आहे. ते द्रविडियन पार्ट्यांकडे सामाजिक न्यायासाठी जातात. भाजपला मुख्यतः शहरी, उच्च जाती आणि काही विशिष्ट भागातच सपोर्ट मिळतोय. चौथी गोष्ट म्हणजे स्थानिक नेतृत्वाचा अभाव. के अन्नमलाईंसारखे नेते असले तरीही पक्षाची इमेज ही अजूनच दिल्लीचीच वाटते. तमिळनाडूमध्ये स्थानिक चेहरा आणि तमिळ अस्मिता याशिवाय यश मिळणं हे अगदीच कठीण आहे. शेवटी मतदारांचा प्राधान्यक्रम हा वेगळा आहे. इथं कल्याणकारी योजना, सामाजिक न्याय, भाषा, अभिमान आणि स्थानिक मुद्दे हे राष्ट्रीय हिंदुत्वापेक्षा जास्त प्रभावी ठरतात. मोदी आणि शहा यांनी तमिळनाडूवरती विशेष लक्ष दिले. विकास प्रकल्प, सांस्कृतिक कार्यक्रम, योजनांचा प्रचार आणि प्रसार, पण तरीही यश नाही. कारण मूळ समस्या ही ओळख, अस्मिता आणि स्थानिक राजकारण आहे. युतीवरती अवलंबून राहिल्यामुळे भाजपची स्वतंत्र ओळख तयार होऊ शकली नाहीये. दक्षिणेतील इतर राज्यांशी जर तुलना केली तर भाजपला कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये काही प्रमाणामध्ये यश मिळाले, पण तमिळनाडू आणि केरळ अजूनही कठीण आहे हे या निवडणुकीवरून तरी दिसतंय. आता TVK सरकार कसं असेल? भाजपची रणनीती बदलणार का? अधिक स्थानिक चेहरे, तमिळ संस्कृतीचा स्वीकार किंवा वेगळी युती, नेमकं कसं असेल? दक्षिण भारत हे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठं योगदान देतं.
पण आता केंद्राशी असलेल्या संबंधात संघर्ष आहे का नाही हे सगळं भविष्यातील राजकारणच ठरवेल. तर मंडळी, तमिळनाडू आपल्याला शिकवतं की भारतामध्ये एक समान राजकारण शक्य नाही. अस्मिता, स्थानिक ओळख आणि इतिहास खूप शक्तिशाली असतात. भाजपने राष्ट्रीय पातळीवरती कमाल केली आहे, पण दक्षिणेमध्ये अजूनही लांबचा प्रवास बाकी आहे. तुम्हाला काय वाटतं? भाजपला भविष्यामध्ये तमिळनाडूत यश मिळेल का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.